आपल्या सोबत आहेत राज्यमंत्री आमदार पंकज भोयरजी। भाऊ, बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे, अन्नत्याग आंदोलन आहे। सरकार गांभीर्याने घेणार आहे का नाही बच्चू कडूंचं आंदोलन? सरकार शेतकऱ्यांबद्दल गंभीर आहे, बच्चू कडूंबद्दल गंभीर राहायचं की ना हा एक प्रश्न त्या ठिकाणी आहे। कारण आपण बघितलं इतिहासामध्ये की जेव्हा जेव्हा बच्चू कडू हे सत्तेत नव्हते त्यांनी ह्या पद्धतीचे असे आंदोलन करून जनतेला उचकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे। परंतु आता लोक देखील त्या ठिकाणी समजून गेलेले आहे आणि म्हणूनच त्याचा परिणाम म्हणजे मागच्या विधानसभेत त्यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे। बच्चू कडू यांच्या मागण्या ज्या आहेत त्या कधी काळी तुम्ही विरोधी पक्षात असताना तुमच्याही त्या मागण्या होत्या, म्हणजे शेतकरी कर्जमाफी असो किंवा इतर मागण्या आहे त्या तरी गांभीर्यानं सरकारने घ्यायला पाहिजे। शेतकऱ्यांची कर्जमाफी भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं या आधी देखील केलेली आहे आणि येणाऱ्या काळात देखील करणार आहेत। जे प्रॉमिस भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केलं आहे निश्चितपणे त्याची अंमलबजावणी होईल, परंतु प्रत्येक गोष्टीची एक आपली वेळ असते। त्याच्याकरता ह्या पद्धतीचा आताताईपणा करून लोकांसमोर खोटे उदाहरणं देऊन लोकांची दिशाभूल करण्याचं काम बच्चू कडूंनी या ठिकाणी बंद करावं। प्रशासन सरकार म्हणून बच्चू कडूंचं आंदोलन मागे घ्यावं म्हणून काही प्रयत्न सुरू आहे, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे किंवा कुठला आश्वासन त्यांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे? नाही, निश्चितपणे त्यांच्यासारखा कार्यकर्ता हे ह्या पद्धतीचं लोकांची दिशाभूल न करता समजूतदारीनं मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल। संपर्क साधला जाईल, त्यांना विनंती केली जाईल आंदोलन मागे घ्यावं म्हणून? निश्चितपणे त्यांच्यासोबत समन्वय साधून हे आंदोलन मागे घेण्यात यावं अशी समजूत त्यांची काढण्यात येईल। जरांगे पाटीलही आज त्यांच्या आंदोलनात आहे, त्यांना पाठिंबा वाढतोय, रोहित पवार येण्याची शक्यता आहे, महाविकास आघाडीचे नेते कुठेतरी छुप्या पद्धतीने किंवा असाही पाठिंबा देत आहेत। हे विरोधक असल्यानंतर विरोधकाचं काम तेच आहे की सुरू असलेल्या आंदोलना अजून पेटविण्याचा आणि लोकांमध्ये वेगळ्या पद्धतीचा समज पसरविणे, परंतु आज जनता ही त्या ठिकाणी समजदार झालेली आहे। जनता बघते आहे की कोण खरोखर काम त्या ठिकाणी करते आहे म्हणून। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।